पुण्यामधल्या गणेश भक्तांसाठी एक दिलासादायक बातमी। पुण्यामधल्या गणपती विसर्जनामध्ये ढोल ताशा पथकांमध्ये आता 30हून जास्त लोक सहभागी होऊ शकणार आहेत आणि याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना तसा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान ढोल ताशा पथकामध्ये जास्तीत जास्त 30 लोकांनी सहभाग होण्याचे निर्बंध राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच एनजीटीने घातलेले होते आणि त्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यात आली होती आणि यावर सुनावणी दरम्यान ढोल ताशा पथकांवरील निर्बंध सुप्रीम कोर्टाने हटवलेत। एनजीटीच्या आदेशाला कोर्टाने स्थगिती दिली आहे। गणेशोत्सव पुणेकरांच्या हृदयात बसलाय, त्यामुळे पुणेकरांना गणेशोत्सव त्यांच्या मनासारखा साजरा करू द्या असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले। सरन्यायाधीशांचं असं म्हणणं पडलं की दिस इज व्हेरी हार्ट टचिंग सब्जेक्ट फॉर द गणपती फेस्टिवल ऑफ पुणे बिकॉज इट इज व्हेरी नोन कल्चर फॉर पुणे गणपती फेस्टिवल and it is worldwide known. So let them do ढोल ताशा हे त्यांचे शब्द होते। त्यामध्ये आम्ही दररोज संध्याकाळी 3 ते 3.5 तास सराव करतो। लक्ष्मी रोडला 10 ते 12 तास आम्ही वादनाच्या मध्ये असतो। इतक्या वर्षात अगदी खरं सांगायचं तर आमच्या कुणालाच ढोल ताशा वादनाचा त्रास झालेला नाहीये आणि सायंटिफिकली जरी प्रूव्ह करायचं असेल तरी आम्ही ह्या गोष्टीला समजा कधी संधी मिळाली तर आम्ही शास्त्रीयरित्या प्रूव्ह करू शकतो की ढोलांची संख्या वाढल्याने कधीच आवाजाच्या डेसिबलमध्ये त्या प्रमाणात वाढ होत नाही ज्या प्रमाणात इतर स्पीकरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या होत असेल। कारण काही झालं तरी ढोल ताशा वादन हे माणसं करतात, त्यांच्यावर एक ताकदीचा शारीरिक क्षमतांचा एक त्यांच्यावर लिमिटेशन्स आहेत।